कोणीतरी किती छान म्हटलं आहे की जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर पाऊल जरी घसरलं तरी पण जीभ आणि नियत कधीच घसरू देऊ नका. नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंकी सर आपल्या समोर घेऊन आलो आहे एक महात्म्याची गोष्ट. एक महात्मा होते जे एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत चालत जायचे, प्रवचन द्यायचे. त्यांचं स्वतःचं काही ठिकाण नव्हतं, स्वतःची कोणती जागा नव्हती, झोपडी नव्हती, आश्रम नव्हती. त्यांना खूपदा हा विचार आला की आपली स्वतःची एखादी झोपडी असावी, आश्रम असावा, तर एकाच ठिकाणी बसून प्रवचन दिलं जावं, इकडे तिकडे फिरायची गरज पडली नसती. एकदा कोणीतरी त्यांना सांगितलं की एका नगरात एक राजा आहे, तो फार दानवीर आहे, उदारमतवादी आहे. जेवढा आपण त्याला मागाल, जेवढं त्याला अपेक्षा करेल, ती सर्व आशा अपेक्षा पूर्ण करतील. त्यांच्या बाबतीत खूप खूप प्रसिद्ध गोष्टी होत्या. हे ऐकून महात्माजींच्या मनात विचार आला की खूप बरं झालं, राजाकडे जाईन, एखादी झोपड्या एवढी, आश्रमा एवढी जागा मागावी. म्हणून महात्मा तिथे पोहोचले. दरबारात पाहिलं तर खूप मोठी गर्दी जमली होती. लोक रांगा लावून उभे होते, लोक काही मागत होते. राजा त्यांना देऊन देत होता, जेवढं मागत होते तेवढे देत होता. एवढ्यात महात्माजींचा नंबर आला. तर मग राजाने त्यांना प्रणाम केला. म्हटलं, महात्माजी सांगा आपल्याला काय हवं आहे. महात्माने सांगितलं की राजा, आश्रमासाठी थोडीशी जागा हवी आहे. राजाने हे ऐकून जो गेम केला तो गेम कधीच कोणी केला नसेल. राजाने विचार केला आणि राजाने विचारलं, महात्माजी सांगा किती जागा हवी आहे. हे ऐकून महात्माजी विचार करू लागले. 1 एकर मागावं, नाही 2 एकर मागावं. शेवटी म्हणाला, कुठं वारंवार मागायचंच आहे, जाऊ द्या 10 एकर सांगावं. या विचारात असतानाच राजाने विचारलं, महात्माजी सांगा किती जागा हवी आहे. तेव्हा महात्माजीच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. राजाला वाटले की महात्माजीला खूप जागा हवी असेल, मोठा आश्रम बनवायचा असेल. खूप मोठ्या मनाचा दिलदार राजा होता. तेव्हा त्याने महात्माजींना सांगितलं, महात्माजी परत जा, सूर्य मावळण्यापूर्वी पूर्वेकडे चालत जा आणि सूर्यास्त होण्यापूर्वी तेवढ्याच अंतरावरून माझ्याकडे परत या. म्हणजे तेवढी जागा तुमची. जिथपर्यंत जाऊन आपण परत आलात तेथून पासूनची जमीन आपली. आपण जेवढा मोठा आश्रम बनवाल तेवढा बनवा, तेवढी जागा तुमची असेल. महात्मा हे ऐकून फारच खुश झाले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. महात्माजीने चालायला सुरुवात केली. पूर्वेकडे ते चालू लागले. चालता चालता त्यांना विचार आला की धावत पळत जावं, म्हणजे खूप जागा आपल्याला मिळेल. म्हणून ते धावू लागले. हे पाहून राजाला वाटले की महात्मा धावून धावून थकून जाईल. म्हणून राजाने 2 घोडेस्वाराला पाणी देऊन पाठवलं आणि सांगितलं, जा, जर महात्मांना पळून तहान लागली तर पाणी देऊन द्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत. महात्माजी जास्त जमिनीच्या लालसेने धावतच होते. घोडेस्वार म्हणत होते की महात्माजी थोडं थांबा, पाणी पिऊन घ्या. महात्माने सांगितलं, वेळ नाही आता. घोडेस्वार परत परत विनवू लागले, पण महात्माजी मानायला तयारच नव्हते. तेथे समोर त्यांना एक नाला दिसला. तेव्हा त्यांना वाटलं की हा नाला सुद्धा आपल्या आश्रमात यायला हवा. म्हणून ते नाल्यातूनही धावतच होते. जास्तीत जास्त जमिनी घेण्याच्या लालसेने पळत जात होते. थोड्या वेळाने त्यांना आठवलं की सूर्यास्त होण्याच्या पूर्वी राजाला जाऊन भेटायचं आहे. म्हणून परत राजाच्या राजवाड्याकडे फिरू लागले. पळत होते, धावत होते. सूर्य मावळण्यापूर्वी ते राजवाड्यात पोहोचले सुद्धा. सिंहासनाजवळ जाऊन पोहोचले सुद्धा. ते जाऊन आडवेच पडले. असे आडवे पडले की परत कधी उठलेच नाहीत. महात्माजी हमेशासाठी निघून गेले होते. ही गोष्ट महात्माजीची नाही, तर ही गोष्ट आपल्या सर्वांची आहे. खूप सारे लोक हे धावत जात आहेत, पळत आहेत, कुणाच्याही मागे लागत आहेत. कुणास ठाऊक त्यांना आणखी काय काय हवे आहे. खूप इच्छा, आशा आहेत म्हणून धावत आहेत, एक तृष्णा घेऊन. पण तेही विसरून गेले आहेत की जीवन हे धावण्यासाठी, पळण्यासाठी नाही, तर जगण्याचं दुसरं नाव म्हणजे जीवन आहे. म्हणून मित्रांनो, जीवनातील ही लालसा आहे, ही तृष्णा आहे, जी आपल्याला धावायला लावत आहे, ती खूप मोठं पाप करायला लावत आहे. म्हणून खूप खूप मिळवण्याचे सोडून आपण खूप खूप द्यावं आणि चांगलं जीवन जगावं.